वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स पेपर सेकंडचं फर्स्ट टॉपिक डिफरन्सिएशन स्टार्ट करणार आहे. मॅथ्स पेपर सेकंडचं फर्स्ट टॉपिक, मॅथ्स पेपर सेकंड M2 आणि फर्स्ट टॉपिक, आणि फर्स्ट टॉपिकचं नाव आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन 11thला आपण याचं बेसिक शिकलो आहे. तर डिफरन्सिएशन शिकण्याच्या पहिले डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात ते शिकूया. डिअर स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे आपण एसने डिस्प्लेसमेंट डिनोट करतो, एसने डिस्प्लेसमेंट डिनोट करतो, टीने टाइम डिनोट करतो, तर व्हीने वेलोसिटी डिनोट करतो, व्हीने वेलोसिटी डिनोट करतो. आणि आपल्याला वेलोसिटीची डेफिनेशन माहिती आहे. वेलोसिटीची डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्याला लिहिलं जातं ds/dt. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डेरिव्हेटिव्ह मीन्स रेट मेजर. या ठिकाणी रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू सेकंड क्वांटिटी इज कॉल्ड द डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज ऑफ फर्स्ट क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द सेकंड क्वांटिटी याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. सपोज या ठिकाणी y इक्वल्स टू f(x) हे फंक्शन कन्सिडर केलं, तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं. dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, आणि f(x)चं डेरिव्हेटिव्ह आपण f'(x) ने डिनोट करतो. म्हणजे जेव्हा y फंक्शन असेल तेव्हा dy/dx हे त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येतं, तर f(x)चं डेरिव्हेटिव्ह काय असतं f'(x). dy/dx means derivative of y with respect to x. Derivative of y with respect to x, that is dy/dx. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ फर्स्ट क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द सेकंड क्वांटिटी. आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची प्रोसेस म्हणजेच डिफरन्सिएशन. डिअर स्टुडंट्स, आपण 11th स्टँडर्डला नंबर ऑफ फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह काय आहेत ते फाइंड केलेत. स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेत बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे तुम्हाला फंक्शन दिलेलं असायचं f(x) आणि मग तुम्ही बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. तर फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे? फर्स्ट प्रिन्सिपलचं यूज करून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. डिनोट करतात डेरिव्हेटिव्ह f'(x) ने. तर f'(x) इक्वल्स टू लिमिट h टेन्स टू 0 f(x) प्लस h मायनस f(x) अपॉन h. बाय युझिंग धिस फर्स्ट प्रिन्सिपल आपण नंबर ऑफ स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज 11th स्टँडर्डला फाइंड केलेत. आपल्याला ते ॲज अ फॉर्म्युला म्हणून कन्सिडर करायचे, ॲज अ फॉर्म्युला म्हणून, आणि ते सगळे आपले लर्न पाहिजे. ते डिअर स्टुडंट्स, स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर 11thला तुम्ही टू फंक्शन्सची ॲडिशन असताना त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, टू फंक्शन्सची ॲडिशन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, टू फंक्शन्सची सबट्रॅक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं हे आपण शिकलो. टू फंक्शन्सची ॲडिशन असेल, u आणि v हे टू फंक्शन्स आहे, आणि इथे टू फंक्शन्सची काय केली आहे ॲडिशन. डेरिव्हेटिव्हमध्ये टू फंक्शन्सची ॲडिशन आणि टू फंक्शन्सची सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला ते डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येतं. म्हणजेच इथे लिहिता येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. तर सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला लिहिता येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. डिअर स्टुडंट्स, त्याचप्रमाणे आपल्याला जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट दिला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं ते पाहूया. दोन फंक्शन्सचा प्रॉडक्ट असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं आहे. इथे टू फंक्शन्स कन्सिडर केलेत मी, u आणि v. जसं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं होतं, तसं प्रॉडक्टमध्ये तसं होत नाही आहे. ती प्रॉडक्टमध्ये असं नाही होते डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v असं होत नाही. तिथे काय होतं,
तिथे प्रोडक्ट रूल यूज होतो, यू इंटू व्ही रूल यूज होतो. तो रूल काय सांगतोय, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. असंच आहे टू फंक्शन्सचे डिव्हिजन असताना आपण त्याला कोशंट रूल असं रीड करतो. टू फंक्शन्सचे डिव्हिजन असताना त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतात, इथे सुद्धा असं होत नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं नाही होत आहे, इथे कोशंट रूल यूज होतो. तर या ठिकाणी सेकंड फंक्शन व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन, अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन. याला तुम्ही असं रीड करू शकता, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. अदरवाइज सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शन. डिअर स्टुडंट्स, डेरिव्हेटिव्हमध्ये सपोज कॉन्स्टंट इंटू फंक्शन आलं, कॉन्स्टंट इंटू फंक्शन आलं तर हा जो कॉन्स्टंट आहे जो दिलेल्या फंक्शनसोबत प्रॉडक्टमध्ये आहे, ॲज अ कोइफिशियंट त्याचा यूज झाला आहे, तर हा कॉन्स्टंट के तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिता येतो आणि डेरिव्हेटिव्हमध्ये फंक्शन के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहिता येतं. ओके, आता आपण बाय यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपल एफ डॅश एक्स इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच चा यूज करून नंबर ऑफ स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड केले ते बघूया. डिअर स्टुडंट्स, आता इथे आपण फंक्शन घेऊ आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. फंक्शन आपण एफ ऑफ एक्सनं डिनोट करतो, तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्सनं आपण डिनोट करतो. फंक्शन एफ ऑफ एक्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्सनं डिनोट केलं, असे 2 कॉलम्स या ठिकाणी तयार होतील. तर नंबर ऑफ फंक्शन्सची डेरिव्हेटिव्ह्ज आपल्याला लर्न आहेत, त्याला एकदा रिवाइज करू आणि मग समोर जाऊ. फर्स्ट फंक्शन आहे कॉन्स्टंट, फर्स्ट फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन आणि आपल्याला कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ते माहिती आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, म्हणजे कोणताही नंबर घेतला त्या नंबरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, ते 0 असणार आहे. 5चं डेरिव्हेटिव्ह 0, 7चं डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 10चं डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0. सेकंड कन्सिडर करू x टू द पॉवर n, x टू द पॉवर n. या इथे xचा पॉवर n दिला, आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर हा जो n आहे तो लेफ्ट साईडला लिहा आणि नंतर जो x आहे त्याचा पॉवर 1ने डिक्रीज करा, 1ने कमी करा, म्हणजेच त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं nx टू द पॉवर n मायनस 1. फॉर एक्झाम्पल आपण आता x रेज टू द पॉवर 3 एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग आता एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं आहे, तर पहिले सांगितल्याप्रमाणे जो पॉवर आहे तो एक्सच्या लेफ्ट साईडला लिहा, मग x लिहा, म्हणजे 3x लिहिलं. आता एक्सचा पॉवर 1ने डिक्रीज करा, म्हणजे 3 मायनस 1 किती होतं 2, म्हणजेच एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 3x स्क्वेअर. डिअर स्टुडंट्स, अजून एक एक्झाम्पल घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 5 काय असणार आहे, मग 5 लेफ्ट साईडला लिहा, नंतर x लिहा, मग 5 मायनस 1 किती होतं 4, म्हणजेच एक्स रेज टू द पॉवर 5चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 5x रेज टू द पॉवर 4. सिमिलरली आता आपण एक फंक्शन घेतलं x, तर आता एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर इथे एक्सचा पॉवर अरे दिला नाही आहे दिला आहे 1 आहे, तो 1, एक्सचा पॉवर किती आहे 1. मग पॉवर लेफ्ट साईडला लिहू, डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे त्याचं, पॉवर लेफ्ट साईडला लिहू 1 एक्स रेज टू द पॉवर 1 मायनस 1, 1 मायनस 1 किती होतं 0. मग 1 ॲज इट इज एक्स टू द पॉवर 0 म्हणजेच किती 1, 1 इंटू 1 किती होतं 1, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. आपण याला फॉर्म्युला लिस्टमध्ये ॲड करून टाकू. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर 1x चं डेरिव्हेटिव्ह असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. सिमिलरली
आपण जर के एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं ठरवलं, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह, तर आत्ताच मी एक फॉर्म्युला लिहून दिला की कॉन्स्टंट कोइफिशियंट असेल तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिता येतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असं लिहिता येतं आणि के इंटू 1 किती असणार आहे, के इंटू 1 के. मग के एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, के. मी याला सुद्धा फॉर्म्युला लिस्टमध्ये ॲड करून घेतो. के एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स इज इक्वल्स टू के. स्टुडंट्स हे झाल्यानंतर मी फंक्शन कन्सिडर करतो लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. फंक्शन घेतलंय 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज -1/x². 1/xचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/x². आफ्टर दॅट मी फंक्शन घेतोय स्क्वेअर रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्स फंक्शन घेतलं, स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट ऑफ एक्स. 1/2 रूट ऑफ एक्स. डे स्टुडंट्स आफ्टर दॅट मी 8 नंबरला फंक्शन घेतो a टू द पॉवर x. a टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं a टू द पॉवर x इंटू लॉग ए. म्हणजे हे फंक्शन a रेज टू द पॉवर x ॲज इट इज लिहायचं आणि हा जो बेस आहे a लॉग ए कन्सिडर करायचा, इंटू लॉग ए लिहायचं आहे. a टू द पॉवर x इंटू लॉग ए त्याचं डेरिव्हेटिव्ह. नंतर आहे 9 नंबरचं e टू द पॉवर x. e टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं e टू द पॉवर x. आता बघा या ठिकाणी a आहे, एच्या ठिकाणी मी e जर लिहिलं तर e टू द पॉवर x होणार. मग e टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x लॉग e असणार आणि आपल्याला माहिती आहे लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 आणि म्हणून त्याचा आन्सर असणार e टू द पॉवर x. म्हणजे e टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं e टू द पॉवर x. नऊ 10th. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा विचार करायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा मी फर्स्ट कन्सिडर केलं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स. डिअर स्टुडंट्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. बघा इथे फंक्शन असणार आणि इथे त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार f'(x) असणार. फर्स्ट पार्टला फंक्शन आणि सेकंड पार्टला त्याचं डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. 11 नंबरला मी फंक्शन घेतलं कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. आपण 12 नंबरला फंक्शन घेणार टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स. 13 फंक्शन घेऊ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नंतरचं फंक्शन घेऊ सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि लास्टला फंक्शन कन्सिडर करू कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. डिअर स्टुडंट्स आता बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवू. ज्या फंक्शनचं इनिशियल लेटर सी आहे, इनिशियल लेटर सी आहे म्हणजे ज्या फंक्शनची स्टार्टिंग सी पासनं झालेली आहे, ज्या फंक्शनची स्टार्टिंग सी पासनं झालेली आहे त्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह बघितलं तर ते मायनस आहे, निगेटिव्ह आहे. मग ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवू. ज्या फंक्शनची स्टार्टिंग सी पासनं झाली असेल त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं. ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची स्टार्टिंग सी पासनं झाली आहे त्यांचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतं. आणि पेअर लक्षात ठेवायच्या साइन कॉस. तर साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉस इनिशियल लेटर सी, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस साइन एक्स. आता टॅनसोबत सेक आणि टॅन सेकची पेअर लक्षात ठेवायची, कॉट कोसेकची पेअर लक्षात ठेवायची. हे जे 12 आणि 13 नंबरचं आहे टॅन आणि कॉट लक्षात ठेवायचं. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतं, तर कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असतं. आता सेक आणि कोसेक कसं लक्षात ठेवायचं तर टॅन रिलेटेड टू सेक हिअर,
टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग काय करायचं, सेक आणि कोसेकचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं असेल तर सेक एक्स लिहून टाकायचं सुरुवातीला, इथे कोसेक एक्स सुरुवातीला लिहून टाकायचं. मग सेक कुणासोबत रिलेटेड, इथे सेक स्क्वेअर एक्स कुणाचं डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचं, मग सेक एक्स टॅन एक्स सोबत रिलेटेड, मग सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि कोसेक एक्स कुणासोबत रिलेटेड आहे, कॉट सोबत. मग कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स, तर कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. क्वेश्चन तयार होतो की कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं, कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी कन्सिडर केलं साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. तर इथे हे जे साइन फंक्शन आहे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. साइन फंक्शन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि सेकंड जर कन्सिडर केलं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हे जर कन्सिडर केलं तर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. जर आपण सेकंड कन्सिडर केलं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आता या साइन फंक्शनमध्ये हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, म्हणजे एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये पॉलिनॉमियल फंक्शन आलं, म्हणजेच फंक्शन ऑफ फंक्शन आलं. मग अशा टाईपच्या फंक्शनला काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन. म्हणजे एका फंक्शनमध्ये परत दुसऱ्या टाईपचं फंक्शन जर त्या ठिकाणी इन्क्ल्यूड झालं तर त्याला कंपोजिट फंक्शन असं म्हणायचं. परत बघूया कंपोजिट फंक्शनचं एक्झाम्पल. मी कन्सिडर केलं इथे लॉग ऑफ, इथे कन्सिडर केलं साइन, आणि इथे कन्सिडर केलं ई टू द पॉवर एक्स. तर इथे फर्स्ट हे जे फंक्शन आहे ते लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. या लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन आलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं. परत आपण बघितलं या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन आहे तर हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. हे कोणतं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड द कंपोजिट फंक्शन. फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड द कंपोजिट फंक्शन. मग आता बघूया कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतात. डिअर स्टुडंट्स, मी पहिले फॉर्म्युले लिहितो कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं, आणि मग काही एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ते एक्सप्लेन करून दाखवतो. फर्स्ट आपण इथे फंक्शन लिहू आणि नंतर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेकंड कॉलममध्ये फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहू. जर आपण इथे फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन, हे पॉवर फंक्शन झालं. एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं आहे तर हा जो एफ ऑफ एक्स आहे, हा जो एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन आहे, तर इथे फर्स्ट राईट डाऊन एन, नंतर जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा पॉवर 1 ने डिक्रीज करा, जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा पॉवर 1 ने डिक्रीज करा, आणि इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असं लिहा, इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणजे फंक्शन रेज टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं असेल तर फर्स्ट राईट डाऊन एन, फंक्शन रेज टू द पॉवर एन मायनस 1 इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणजेच तुम्ही एक्स रेज टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना एन एक्स रेज टू द पॉवर एन मायनस 1 लिहिलं. इथे एक्सच्या ठिकाणी फंक्शन आहे, तर इथे फंक्शन आहे तर इथे पण फंक्शन लिहा, फक्त ते एक्स नाही आहे, एक्सच्या ठिकाणी वेगळं फंक्शन आहे. मग इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लिहा, हे लक्षात ठेवा, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फॉर एक्झाम्पल सेकंड कन्सिडर करतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता आपण फंक्शन जर कन्सिडर केलं लॉग एक्स, फंक्शन जर कन्सिडर केलं लॉग एक्स, तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो 1/x. तर आता इथे एक्सच्या ठिकाणी काय म्हणायचं एफ ऑफ एक्स,
एक्सच्या ठिकाणी काय म्हणायचं, एफ ऑफ एक्स, म्हणजेच काय बनणार, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता हे झालं कंपोजिट फंक्शन. आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1/x रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असं लिहायचं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणजे रेग्युलर फॉर्म्युला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, हा फॉर्म्युला लो नाही आमचा. तर एक्सच्या ठिकाणी फंक्शन लिहायचं, एक्सच्या ठिकाणी फंक्शन लिहायचं आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लिहायचं. म्हणजेच लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. Dear students, after that, if we consider 1/function, then derivative of 1/function, derivative of 1/function is. आता मग पहिला प्रश्न करायचा, 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याला माहिती आहे, -1/x². मग 1/function असेल, 1/function असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, -1/function² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणजे एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. अशा टाईपमध्ये आपल्याला कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येतं, -1/function² -1/function² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स, इफ वी कन्सिडर रूट ऑफ फंक्शन, रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आता इथे रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं माहिती आहे आपल्याला, रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. एक्सच्या ठिकाणी काय म्हणायचं, फंक्शन. मग रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणजे एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स लिहायचं आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहायचं. एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. अशा प्रकारे आपल्याला कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतं. नंतर कन्सिडर करतो ए रेज टू द पॉवर फंक्शन. एक्सच्या ठिकाणी मी काय लिहिलं आहे, फंक्शन. मग ए रेज टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेज टू द पॉवर एक्स लॉग ए. एक्सच्या ठिकाणी काय म्हणा, एफ ऑफ एक्स. मग ए टू द पॉवर एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए लिहायचं विसरू नका, इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू हे जे फंक्शन आहे या फंक्शनचं इथे काय लिहायचं, डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स, आफ्टर दॅट ई टू द पॉवर फंक्शन. आपल्याला माहिती आहे ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स असतं. मग ई टू द पॉवर फंक्शन घेतलं, मग ई टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, ई टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डिअर स्टुडंट्स, नक्कीच समजलं असेल. म्हणजे जे एक्स साठीचे फॉर्म्युले आहेत फक्त त्या एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स लिहायचं, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स लिहायचं, जे फंक्शन दिलं ते लिहायचं, फॉर्म्युला यूज करायचा आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स लिहायचं. अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत सांगितलं आहे तुम्हाला 6 नंबरपर्यंत ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत सांगितलं. आता याच्या समोरचं बघूया. आता फंक्शन घेतो मी साइन ऑफ फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आपल्याला माहिती आहे, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं. मग साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असणार आहे, कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. नेक्स्ट कॉस ऑफ फंक्शन. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. एक्सच्या ठिकाणी फक्त एफ ऑफ एक्स लिहायचं, लक्षात ठेव, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स लिहायचं. नंतर टॅन ऑफ फंक्शन. आपल्याला माहिती आहे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह sec² x असतं. मग टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, sec² फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, sec² फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आफ्टर दॅट कॉट ऑफ फंक्शन. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस cosec² x. मग कॉट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार
मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन आफ्टर दॅट सेक ऑफ फंक्शन. आपल्याला माहिती आहे सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं. मग सेक ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन, सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लास्टला आहे कोसेक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, मग कोसेक एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. अशा प्रकारे आपण कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं ते बघितलं. लक्षात ठेवायचं एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स आणि लास्टला काय ॲड करायचं? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, जे फंक्शन इन्क्ल्यूड असेल एफ ऑफ एक्स त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शेवटी लिहायचं इंटूमध्ये. तुम्हाला कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं हे समजण्यासाठी मी काही सॉल्व एक्झाम्पल इथे कन्सिडर करतो आहे. नंतर आपण समोरच्या लेक्चरला एक्झरसाइज स्टार्ट करू. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन तुम्हाला असं विचारणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट क्वेश्चन कन्सिडर करतो. आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय फाइंड करायचं? इथे फंक्शन आहे वायला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं dy बाय dx. काय फाइंड करायचं? dy बाय dx. याचा मिनिंग होतो डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. मग फर्स्ट सम आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेतो y इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. y इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट डिफरन्शिएट करता येतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू ddx ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. डिअर स्टुडंट्स, आता इथे मेन कोणतं फंक्शन आहे तर स्क्वेअर रूट फंक्शन मेन आहे. मेन कुठलं फंक्शन आहे? स्क्वेअर रूट फंक्शन. मग हे जे कंटेंट आहे पॉलिनोमियल एक्स स्क्वेअर प्लस 5 याला फंक्शन म्हणायचं एफ ऑफ एक्स म्हणायचं. हा जो एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे याला काय म्हणायचं? एफ ऑफ एक्स. म्हणजेच रीड करणार तुम्ही त्याला रूट ऑफ एफ ऑफ एक्स. काय रीड करणार? रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आणि मग तुम्हाला माहिती आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे तुम्हाला? रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. मग रूट ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? तर 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स, 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात ठेव इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग या ठिकाणी आपल्याला याचं सोल्युशन लिहिता येईल. रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन. मग रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू, लक्षात ठेवू, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोणतं होतं? एक्स स्क्वेअर प्लस 5. फंक्शन होतं एक्स स्क्वेअर प्लस 5. आता याला सिम्प्लिफाय करू. 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहायचं माहिती आहे आपल्याला? जो पॉवर आहे तो लेफ्ट साईडला लिहायचा 2 आणि तो 1 कमी करायचा. 2 - 1 1 होतं म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती मिळतं? 2x. तर 5चं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 असतं. मग 2x प्लस 0 होतं 2x म्हणजे 2x इंटू 1 दॅट इज 2x. 2x अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. फायनल आन्सरमध्ये आपण हा 2 कॅन्सल करणार आणि
dy बाय dx इक्वल्स टू x अपॉन इन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 हे त्याचं आन्सर असणार. नक्कीच समजलं असेल. रीड कसं करायचं ते फंक्शन ते महत्त्वाचं आहे. इथे मेन फंक्शन कोणतं होतं? स्क्वेअर रूट. मग त्याला रीड करायचं रूट ऑफ फंक्शन आणि रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0 2x इंटू 1 दॅट्स 2x 2 कॅन्सल वी गेट आन्सर. सेकंड सम आहे y इक्वल टू साइन ऑफ लॉग x. सेकंड सम y इक्वल्स टू साइन ऑफ लॉग x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट with respect to x. Derivative of y with respect to x is dy by dx is equals to derivative of right side ddx of sin of log x. ddx of sin of log x. Dear students, मेन फंक्शन इथे साइन आहे. log x ला आपण f of x रीड करणार. मग पहिला प्रश्न तयार होतो. sin x चं डेरिव्हेटिव्ह आहे cos x. मग एक्सच्या ठिकाणी काय आहे? फंक्शन. एक्सच्या ठिकाणी काय आहे? फंक्शन. मग साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आणि फंक्शन कोणतं आहे? लॉग एक्स. फंक्शन कोणतं आहे? लॉग एक्स. मग साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना आम्ही लिहिणार कॉस ऑफ लॉग एक्स म्हणजे कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सॉरी, या ठिकाणी एफ ऑफ एक्स कोण आहे? लॉग एक्स. एफ ऑफ एक्स कोण आहे? लॉग एक्स. अँड डिअर स्टुडंट्स, वी नो दॅट आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/x. म्हणून आपल्याला फायनल आन्सर मिळालं dy बाय dx इज इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. dy बाय dx इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. बघा परत सांगतो. फंक्शन काय होतं? साइन ऑफ लॉग एक्स. साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. आन्सर कलेक्ट केलं. dy बाय dx इक्वल्स टू काय मिळतं? कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. थर्ड सम आहे y इज इक्वल्स टू e टू द पॉवर साइन एक्स. आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दॅट इथे मी लिहिलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साइड डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर साइन एक्स. आता e टू द पॉवर साइन एक्स हे कम्पेअर कुणासोबत होणार? e टू द पॉवर x सोबत. मग e टू द पॉवर x आहे. e टू द पॉवर xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? e टू द पॉवर x. इथे e टू द पॉवर फंक्शन आहे. मग e टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? e टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. e टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग आता e टू द पॉवर साइन एक्स आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार? e टू द पॉवर साइन एक्स. फंक्शन कोणी इथे? साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे साइन एक्स. e टू द पॉवर साइन एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विच इज कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस एक्स. हे झालं त्याचं आन्सर dy बाय dx इज इक्वल्स टू. फोर्थ फंक्शन आहे y इक्वल्स टू लॉग ऑफ x रेज टू द पॉवर 5 प्लस 4. x रेज टू द पॉवर 5 प्लस 4. इथे काय पाहिजे ते? y इक्वल्स टू लॉग ऑफ x टू द पॉवर 5 प्लस 4. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ राइट साइड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x टू द पॉवर 5 प्लस 4. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी काय दिलं आहे? मेन फंक्शन कोणते? लॉग. आपल्याला माहिती आहे जर फंक्शन लॉग एक्स असेल तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. एक्सच्या ठिकाणी फंक्शन असेल, एक्सच्या ठिकाणी जर फंक्शन असेल तर मग याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/फंक्शन
वन अपॉन फंक्शन, पण लक्षात ठेवा इंटू काय लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. वन अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग आता फंक्शन कोण आहे, एक्स टू द पॉवर 5 प्लस 4. याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, वन अपॉन फंक्शन वन अपॉन एक्स टू द पॉवर 5 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स टू द पॉवर 5 प्लस 4. डिअर स्टुडंट्स, ही फर्स्ट टर्म 1 अपॉन एक्स टू द पॉवर 5 प्लस 4 ॲज इट इज इंटू, आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे आपल्याला. एक्स टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह माहीत आहे, हा पॉवर लेफ्ट साईडला लिहायचा आणि एक्सचा पॉवर 1ने कमी करायचा. म्हणजेच याचं डेरिव्हेटिव्ह असणार 5x, 5 लेफ्ट साईडला लिहिलं, 5 मायनस 1 म्हणजेच किती 4 प्लस कॉन्स्टंट 4चं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, 4 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आता फायनल आन्सर लिहू आपण, dy/dx इज इक्वल्स टू dy/dx इक्वल्स टू 5x रेज टू द पॉवर 4 अपॉन x टू द पॉवर 5 प्लस 4. डिअर स्टुडंट्स, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नेमकं कसं फाइंड करायचं हे सांगण्यासाठी मी हे 4 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलेत. नेमकं कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं ते सांगण्यासाठी घेतलेत. आता याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झरसाइज स्टार्ट करणार आहे. एक्झरसाइज स्टार्ट करण्याच्या पहिले तुम्ही स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्हचे जे काही फॉर्म्युले आहेत, एक्सच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स म्हणजे कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते चांगले प्रिपेअर करा, म्हणजे एक्झरसाइज तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके.